या आरक्षण बचाव यात्रेच्या सोलापूरमधल्या या सभेला मंचावर उपस्थित असलेले आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, त्यांच्यासोबत या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले पक्षातील सर्व ओबीसी नेते, ओबीसी संघटनांचे मंचावर उपस्थित असलेले सर्व नेते आणि बंधू भगिनी, एका महत्त्वाच्या विषयावरती आज वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये उतरली आणि हा प्रश्न हा आपल्या देशाच्या राजकारणामध्ये प्रथमपासूनच खूप वादग्रस्त आणि ज्याला या ठिकाणच्या सर्व प्रस्थापित उच्चवर्णीय अभिजनांनी नेहमीच विरोध केला, हा आरक्षण घेऊन आज आपण या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेबरोबर संवाद करण्यासाठी जात आहोत। याचा इतिहास जर का आरक्षणाचा इतिहास जर का आपण पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीय आयोगाची स्थापना करणे, जो घटनेमध्ये आदेश दिलेला आहे, कार्यक्रम दिलेला आहे, त्याच्यावरती अंमलबजावणी होत नाही म्हणून नेहरू सरकारचा राजीनामा बाबासाहेब आंबेडकरांनी या विषयावरती दिला। हा राजीनामा दिल्यानंतर कालेलकर आयोगाची स्थापना झाली आणि कालेलकर आयोगाचा अहवाल, ज्याच्यामध्ये ओबीसी मागास आहेत असा निष्कर्ष होता, हा अहवाल नेहरू सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही आणि जवळजवळ 40 वर्षानंतर व्हीपी सिंगांनी, हा काँग्रेसने 40 वर्ष दाबून ठेवलेला जो मागासवर्गीय समाजाला सवलती देण्याचा विषय होता, आरक्षणाचा विषय होता, त्याच्या संदर्भामध्ये जो मंडल आयोग जनता पक्षाच्या कारकिर्दीमध्ये निर्माण झाला, त्या जनता पक्षाच्या मंडल अहवालाच्या अंशतः अंमलबजावणीची घोषणा व्हीपी सिंगांनी केली। व्हीपी सिंगांनी ही घोषणा केल्यानंतर त्याच मुद्द्यावरती रथयात्रा काढली। तुम्ही जर का मंडल काढणार असाल तर आम्हाला कमंडल काढावं लागेल अशी घोषणा दिली। काँग्रेसची देखील भूमिका 40 वर्ष ओबीसींच्या विरोधामध्ये राहिली। भाजपची देखील भूमिका मंडलच्या विरोधातच राहिली। त्याच्यानंतर आपण बघितलं की व्हीपी सिंगांच्या काळामध्ये देशामध्ये खूप प्रचार भडकवण्यात आला। राजीव गांधी सारखे नेते त्यावेळेस जर का मंडल आयोग आला तर गुणवत्ता अनेक प्रश्न या ठिकाणी आरक्षण या ठिकाणी उपस्थित करण्यात आले। आर्थिक निकषावरती आरक्षण द्यावं, आरक्षणामुळे गुणवत्ता घसरते आणि एकूण एक सामाजिक पुनर्रचनेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मांडलेला आहे, त्याच्या विरोधात आपल्या देशामधले उच्चवर्णीय अभिजन कायमच त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी अनेक संभ्रम पसरवत राहिले। ज्यांना समाजशास्त्राशी काही घेणं देणं नाही, ज्यांना देशातल्या वंचित बहुजनांच्या
हक्काबद्दल काही देणं घेणं नाही असे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि राजीव गांधी सारखे नेते आर्थिक निकषावरती आरक्षण देण्याच्या गोष्टी बोलतात आणि हे सर्व प्रश्न त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने मंडलच्या बाजूने निर्णय दिला। परंतु हा निर्णय देत असताना त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अशी खुटी मारून ठेवण्यात आली। जर का मंडलचा इंदिरा साहानी खटल्यामधला जो निर्णय आलेला आहे ते बघितला तर त्याच्यामध्ये क्रीमी लेअरचा विषय असेल, ओबीसींच्या संख्येचा विषय असेल, पदोन्नतीचा विषय असेल, या सर्व विषयावरती एका हाताने ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे आणि दुसऱ्या हाताने काढून घेतलेलं आहे अशी परिस्थिती आहे। क्रीमी लेअरच्या विषयावरती इंदिरा साहानी खटल्यामध्ये त्यांनी असं निर्णय देताना म्हटलेलं होतं की ही जी क्रीमी लेअरची मर्यादा आहे ही दर 2 वर्षांनी जशी महागाईचा निर्देशांक वाढतो त्याप्रमाणे दर 2 वर्षांनी त्याचा रिव्ह्यू झाला पाहिजे। परंतु 2 लाखाची ही जी मर्यादा आहे ही आज 8 लाखावर आलेली आहे। या गोष्टीला आज आपण बघतो की जवळजवळ 30-32 वर्ष होऊन गेली आणि 32 वर्षामध्ये वर्षाला 1 लाख जरी वाढवायचा विषय झाला असता तरी आज ही मर्यादा 30 लाखापर्यंत येऊ शकली असती, परंतु आज 8 लाखावर अडकलेली आहे। तर या मंडलच्या आणि ओबीसींच्या प्रश्नावरती अनेक महत्त्वाचे या ठिकाणी असे मुद्दे आहेत की ज्याच्यावरती ओबीसी समाजाने आवश्यकता आहे। आपण बघतो आहोत की बाळासाहेब आंबेडकर आज मैदानामध्ये आहेत आणि हे मैदानामध्ये ज्यावेळेस व्हीपी सिंगांनी घोषणा केली तेव्हापासून आहेत। 2005 साली काँग्रेसच्या मंत्रिमंडळामधल्या अर्जुन सिंगांनी जेव्हा अतिउच्च शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून घोषणा केलेली होती, त्याच्या विरोधात परत या देशातले उच्चवर्णीय सुप्रीम कोर्टामध्ये गेले। ज्या विषयावरती सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायाधीशांच्या बेंचने निर्णय दिलेला होता तोच विषय परत सुप्रीम कोर्टामध्ये 2005 साली उकरून काढण्यात आला। परत 30 विषय काढण्यात आले की ओबीसींची संख्या कशावरून 52% आहे, ओबीसी कशावरून मागासलेले आहेत, गुणवत्ता घसरते, असे अनेक विषय परत कोर्टामध्ये आणण्यात आले। खरं म्हटलं तर आपल्या या देशाच्या न्यायव्यवस्थेच्या बाबतीमध्ये देखील मनामध्ये शंका उपस्थित करणाऱ्या अशा या घटना आहेत। त्यावेळेस सुप्रीम कोर्टाला एक पत्र बाळासाहेबांच्या सहकार्याने मी एक सुप्रीम कोर्टाला पत्र देखील त्यावेळेस पाठवलेलं होतं, बाळासाहेब तुम्हाला आठवत असेल की हे जे संपूर्ण एक वातावरण पेटवण्याचा विषय आहे। मी हा विषय यासाठी मांडते आहे की आरक्षणाचा जो संपूर्ण विषय आहे हा विषय अतिशय गंभीर आणि या देशातल्या मागासवर्गीयांना ज्यांच्यावरती हजारो वर्ष अन्याय झाला त्यांना पुढे आणण्याचा विषय आहे। परंतु ह्या आरक्षणाच्या विषयावरती अत्यंत चुकीच्या पद्धतीचे या ठिकाणी मुद्दे उपस्थित केले गेले। ज्यांना सोशॉलॉजी समजत नाही, ज्याला समाजाशी काही घेणं देणं नाही, त्यांनी हा संपूर्ण आरक्षणाचा विषय हा अत्यंत वादग्रस्त देशामध्ये बनवून ठेवलेला आहे। आणि म्हणून ज्यावेळेस आज लाखाचा मोर्चा काढा की तुम्ही 10 लाखाचा मोर्चा काढा, शक्ती प्रदर्शनामधून सोडवण्याचा हा विषय नाही आहे। जरांगे पाटलांना माझी विनंती आहे की हा शक्ती प्रदर्शनामधून सोडवण्याचा विषय नाही आहे। याच्यामध्ये जे काही या देशाचं जे काही सामाजिक वास्तव आहे
या सामाजिक वास्तवामधून जे मागासलेले समूह आहेत त्या समूहांना मदत देण्याचा, त्या समूहांना प्रतिनिधित्व देण्याचा हा विषय आहे। तुम्ही अशा प्रकारे संख्याबळाच्या जोरावरती घोषणा करून मतांचं, आमदारांचं भ्या दाखवून हा विषय सोडवण्याचा विषय नाही। मला असं वाटतं की ही जी चर्चा आहे आरक्षणाची, ही अतिशय गंभीरपणाने महाराष्ट्राच्या जनतेसमोर करण्यासाठी ही यात्रा आहे असं मी मानते। कारण ज्या वेळेस तुम्ही सगळे सोयरेचा विषय आणला, आरक्षण कायद्यानुसार रक्ताच्या नातेवाईकांना सर्टिफिकेट मिळतं। जातीचं सर्टिफिकेट हे कधीही सगळ्यांना मिळतं, सोयऱ्यांना मिळत नाही। परंतु सगळे सोयरेचा कायदा आम्ही पास करून घेणार, या दादागिरीची जी भाषा आहे ही आरक्षणाच्या आंदोलनाला, आरक्षणाच्या भूमिकेला मारक आहे। आणि या पद्धतीने हे प्रश्न सुटणार नाही आहेत आणि हे सोडवले जाता कामा नयेत। हे संविधानिक नाही आहे। आणि हे सर्व चाललेलं असताना आपण बघत आहोत की ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, तुमच्या सोयऱ्यांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, म्हणून तुम्ही संविधानाने दिलेला कायदा फाट्यावर मारून या ठिकाणी जर का सर्टिफिकेट वाटणार असाल तर तुम्हाला आवाज देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मैदानामध्ये आहोत। आणि मला असं वाटतं की ही आपली भूमिका आहे वंचित बहुजन आघाडीची, की अशा पद्धतीने दादागिरीच्या विषयाने तुम्ही हा प्रश्न हाताळू शकत नाही। आणि कोणी जर आमच्याबरोबर दादागिरी करणार असेल तर आमच्या न्याय हक्कासाठी आज शांततामय मार्गाने या देशातल्या गरीब मराठ्यांशी देखील आणि ह्या ठिकाणच्या ओबीसींशी देखील संवाद साधण्याची आमची तयारी आहे। हा प्रश्न आपण योग्य पद्धतीनेच हाताळला पाहिजे हे सांगण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी फिरत आहोत। जर का कोणी दादागिरी करून आमच्या लोकांवरती हल्ले करणार असतील तर ते खपवून घेतलं जाणार नाही हे सांगण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये उतरलेली आहे। आणि म्हणून या ठिकाणी हा लढा अधिक व्यापक ह्याच्यावरती नेला पाहिजे। या ठिकाणचे जे आरक्षण विरोधक गेल्या 75 वर्षात ज्यांनी आरक्षण विरोधाचंच काम केलेलं आहे त्यांच्याकडनं आज आपण काही अपेक्षा करणं चुकीचं आहे। आज आपण वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका, वंचित बहुजनांची जी भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घेऊन चाललेलो आहोत, त्यांच्या हक्काची लढाई मैदानावरून लढण्यासाठी आज आपण सर्व ठिकाणी आणि वंचित बहुजन आघाडीचं सर्व संघटना, या ठिकाणच्या जिल्ह्यामधल्या संघटना, आमचं जे या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते घेऊन आज या ठिकाणी ओबीसींच्या पाठीमागे उभी आहे। ह्या प्रश्नावरती ओबीसींना आणि एकूणच या देशाचा जो कायदा आहे त्याचं रक्षण कसं होईल याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि तो निर्धार या ठिकाणी व्यक्त करते आणि मी आपली सर्वांची रजा घेते। जय हिंद।